नमस्कार, माझे नाव सौ अंजू अविनाश कुमावत. मी या अगोदर बरेच व्हिडिओ व लेख अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघितले असतीलच. जर बघितले नसतील तर ते निश्चितच बघा आणि तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा माझा पुढचा लेख आहे कोरोना काळातील अष्टांग योग. आपल्याकडे कोरोना काळ आलेला होता. त्या काळामध्ये मी हा लेख लिहिलेला होता की कोरोना काळामध्ये आपण काय काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारचा योगा केला पाहिजे. स्वयं स्वस्थ सात्विक निरोगी जीवन जगण्याकरिता महर्षी पतंजलींनी मानवाकरिता अष्टांग योगाची आचारसंहिता सांगितली आहे. स्वतःच्या जीवनात तसेच सामाजिक जीवनात आपण कोणती पथ्ये पाळावीत या संबंधीचे विश्लेषण मार्गदर्शन केवळ योग साधकांकरिता नाही तर सर्वांकरिता आहे. कोरोनाच्या महामारीत सर्व भरडले जात आहेत. अशा परिस्थितीत महर्षी पतंजलींच्या अष्टांग योग म्हणजेच यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही तीव्रतेने आठवण जाण झाल्या वाचून राहत नाही. त्यांनी सांगितलेली पथ्ये सर्वांकरिता उपकारकच नव्हे तर ती सर्वांनी अंगीकृत कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू, लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान, दैनंदिन व्यवहारातील अडथळे, शासकीय कामकाजातील अडथळे, विविध व्यावसायिकांवर ओढवलेले आर्थिक संकट, भविष्यातील अनेक समस्या, आपल्या देशासह इतर देशांवर ओढवलेले हे महासंकटाला अष्टांग योगाद्वारे आचरणात आणल्यास आम्ही सर्व सुरक्षित राहू. याआधी आमच्या देशासह इतर देशांवर नैसर्गिक आपत्ती, महामारी, युद्ध अशा अनेक प्रकारच्या आपत्ती आल्या आहेत. त्यातून सर्वांनी यशस्वीपणे त्यास फिनिकम पक्षाप्रमाणे तोंड देऊन भरारी घेतली आहे. आमच्या देशाची इतर देशांशी तुलना केल्यास आम्ही वरचढ आहोत. याचे कारण आमची संस्कृती, आमच्यावर झालेले संस्कार, आमच्याकडे असलेले धैर्य, सहनशीलता, नम्रता, साहस, शक्ती या गुणांची, मूल्यांची, याबरोबर आध्यात्मिकता आमच्या विचारात, आमच्या अंगी ओतप्रोत भरलेली आहे. आमची भूमी संत विचारवंत थोर व्यक्तींची भूमी असल्याने निश्चितच आम्ही कोरोनाशी यशस्वीपणे मुकाबला केला आहे, करीत राहणार आहोत. कोरोनाकरिताचा अष्टांग योग आम्ही पाळणार आहोत व आचरणात आणणार आहोत. पहिलं आहे यम. यम म्हणजे निग्रह संयम. सामाजिक जीवनात वावरताना आपण कोणती पथ्ये पाळली पाहिजे यात सर्वात महत्वाचे सोशल तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे सर्वात महत्वाचे आहे. काही कारणास्तव बरेच जण स्टॉपवर अथवा एखाद्या कट्ट्यावर एकत्र येत आहेत. काहींच्या तोंडावर मास्क सुद्धा नसतो, फक्त गर्दी करत राहतात. आपणास काम असेल तर तेही महत्वाचे तर एकत्र या, तेही सर्व गोष्टींची पूर्तता करून. घरात जसं आपण नेहमीप्रमाणे किराणा भरतो तसाच भरा. विनाकारण घराचे दुकान करू नका. आपल्याला मिळेल किंवा नाही याचा विचार करू नका. लक्षात ठेवा, ज्याने चोच दिली आहे तो दाना पाणीही देईल. ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांच्यापर्यंत ही स्वयंसेवी संस्था शासन जातच आहे. काही 1.25 महिन्यापासून अडकून पडले आहेत, त्यांचीही काळजी घेतली जात आहे. दुसरा मुद्दा आहे नियम. स्वतः काय करावे याबाबत धैर्य संकल्प करा की मी कर्तव्य भावनेने नियमांचे पालन करीन, संयमाने घरातच राहीन. मी सुरक्षित तर माझा देश सुरक्षित या भावना ठेवा. प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवा. रोज 2 वेळा स्नान करा. रोज सकाळी 15 ते 20 मिनिटं उन्हात बसा. सकाळ संध्याकाळी घरच्या गच्चीवर फिरा. रात्री जेवणानंतर 10 मिनिटे तरी शतपावली करा. प्रतिकूल परिस्थितीतही आनंद माना. मला आज जेवणात हेच हवे होते, तू दुसरेच काहीतरी करून ठेवले असे करू नका. प्रसंगाची जाणीव ठेवा. वेळ मिळाला आहे, सुख दुःख चालूच राहणार आहे, म्हणून तेच जगत बसू नका. पवित्र ग्रंथ वाचा, आवडत्या लेखकांची पुस्तके वाचा. काही छंद वेळे अभावी आपण जोपासले नव्हते ते छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जुने नवे गाणे, चित्रपट, जे पाहायचे राहून गेले ते पहा. वैचारिक शुद्धीसाठी व ज्ञान प्राप्तीसाठी विचारांचे आदान प्रदान आपण फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे करू शकतात. रोज सकाळी प्रार्थना म्हणून पहा, काय आनंद मिळतो तो अभ्यासा. रोज संध्याकाळी न चुकता एखादे भजन अथवा आरती टाळ्या वाजवत म्हणा. म्हणजे टाळ्या वाजवल्याने तुमच्या पांढऱ्या पेशी वाढतील. या पेशी आपल्या शरीरात संरक्षणाचे कार्य करीत राहतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, इतर आजार होणार नाहीत आणि आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तिसरं आहे आसन. आपण नेहमी योगासने करीत असाल तर उत्तम, परंतु आपण जर आजपर्यंत लक्षच दिलेले नसेल तर टीव्हीवर मोबाईलद्वारे योगासने जी आपल्याला मानवतील अशा आसनांचा सराव करा. यामुळे शरीर सुदृढ होऊन शरीरातील संस्था ग्रंथी कार्यक्षम बनतील
आपल्या शरीर स्वास्थ्याकरिता आसने आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे प्राणायाम. एक लक्षात ठेवा, जीवन आणि मृत्यूमध्ये अंतर केवळ श्वासाचे आहे. श्वास थांबला, आपण थांबलो. टीव्हीवर आपण कोरोनाग्रस्त शेवटच्या स्टेजवर पोहोचलेल्यांना पाहिले आहे. श्वासाकरिता त्रास होत आहे, फुफ्फुसे निकामी होत आहे. म्हणून जर आपणास आपली श्वसन संस्था, फुफ्फुसे सशक्त ठेवायची असेल तर प्राणायामाशिवाय पर्याय नाही. सकाळची हवा शुद्ध असते, तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवेल. कमीत कमी भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम ही आजच्या परिस्थितीत आवश्यक आहे. पाचवं आहे प्रत्याहार. विषय भोगापासून मन निवृत्त करायचे म्हणजे काय? रोज आम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर तेच विचार नेहमी पिंगा घालीत असतो. मग संध्याकाळी त्यापासून थोडे परावृत्त होण्याकरिता मित्रांसोबत बसून औषधांचे गुटके घेत ताण कमी करण्याचा प्रयत्न आमचा रोजचाच होऊन बसला आहे. आता तर औषधालाही औषध नाही, मग करायचे काय? अशा वेळी त्या विषयापासून मनाला दूर न्यायचे. विचार करायचा, परमेश्वराने आम्हाला काही आमच्या वाईट सवयी, धूम्रपान, मद्यपान, गुटखा, तंबाखू सोडण्याकरिता ही वेळ आणली आहे. आमच्या कुटुंबाबरोबर दोन्ही वेळचे जेवण, आई वडिलांना थोडाफार वेळ, त्यांची सेवा, मुलांसोबत खेळ याकरिता वेळ मिळाला आहे. म्हणून भूतकाळाच्या विषय व भोगातून मनाला निवृत्त करा. त्या विषयात न रमता वर्तमानात आनंदाने जगा. 6वं आहे आहार. शरीराचे स्वास्थ्य टिकवायचे असेल, मनाचे स्वास्थ्य टिकवायचे असेल तर आहार महत्वाचा ठरतो. अन्न जर सात्विक, साधे, ताजे, शुद्ध व शाकाहारी असेल, वेळेवर घेत असाल तर आपण संभाव्य रोगांना, आजारांना दूर ठेवू. जसे अन्न तसे तन आणि मन. शाकाहार सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम आहार आहे. परंतु आपण जर मांसाहारी असाल तर कृपया कोरोना इफेक्ट मध्ये तरी मांसाहार करू नका. शेतातून ताजा भाजीपाला विकावयास येत आहे, काळजी इतकीच घ्या